माता रेणुका पाणी भरण्यासाठी एकदा नदीवर गेली असता तिने पाण्यामध्ये घागर बुडवली आणि अचानक तिचं लक्ष गेलं की चित्ररथ गंधर्व आपल्या सखीसोबत रती क्रीडा करत आहे। रेणुकाच्या मनामध्ये मोह आला आणि तिकडे जमदग्नी ऋषीच्या लक्षात आले की रेणुकाच्या मनामध्ये मोह आला, म्हणून त्याने आपल्या पुत्राला परशु बाळाला आदेश केला की आत्ताच्या आत्ता तुझ्या मातेचं शिरछेद करायचं आणि पिताची आज्ञा म्हणून परशु बाळाने मातेचं शिरछेद केलं आणि मग रेणुकाची यल्लमा कशी झाली चला तर मग ऐकूया। रेणुका झाली यल्लमा ही कथा सांगती, सत्वाची आई रेणुका माहुरा शोभती, तीच आई यल्लमा नांदते सौंदती। नानु पुनर्जन्म पदियुवानु केरली ओडी बरवानु, पुरुषनन्नु ಮೈಲಾಯನಾಂಗಿ ಮಾಡಿದವನ್ನು ನಾನು ದೇವತೆ ನಾನು ರೇಣುಕಾ ನಾನು ಆದಿಶಕ್ತಿ ವಿಶ್ವದ ತಾಯಿ। कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती, कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती। रेणु राजाची कन्या उपवर झाली, जमदग्नी ऋषीची अर्धांगिनी शोभली, 5 पुत्र पोटी अशी माय माऊली, पाणी आणाया रेणुका नदीला गेली। चित्ररथ पाण्यात क्रीडा खेळती, मोह रेणुकाच्या मनोमनी डोलती, कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती, कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती। पाणी घेऊन येता जमदग्नी बोलले, रेणुकाच्या मनामध्ये पाप हे आले, बाळ परशुरामाला अज्ञात घेतले, रेणुकाचे त्याच जागी शिर छेदले। रेणुकेचे धड हे धडणीवर लोळती, उडून गेले शिर माहुर गडावरती, कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती, कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती। प्रसन्न झाले जमदग्नी बोले परशुला, काय हवे परशु बाळा माग वेळेला, काही नको एक वचन द्या तुम्ही मला, जिवंत कराज तुम्ही माझ्या आईला। शिर शोधासाठी रान रान फिरती, मागे पाहू नको आकाशवाणी सांगती, नानु पुनर्जन्म पदियुवानु केरली ओडी बरवानु, ಪುರುಷನನ್ನು ಮೈಲಾಯನಾಂಗಿ ಮಾಡಿದವನ್ನು ನಾನು ದೇವತೆ ನಾನು ರೇಣುಕಾ ನಾನು ಆದಿಶಕ್ತಿ ವಿಶ್ವದ ತಾಯಿ। कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती, कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती। माहुरगडी रेणुका ही स्थापन झाली, त्याच रूपी यल्लमा रूपात साजली, एकनाथ करत कवन
मुलखात यल्लमा कानडी बोलती रेणुका झाली यल्लमा ही कथा सांगती सत्वाची आई रेणुका माहुरा शोभती तीच आई यल्लमा नांदते सौंदती नानु पुनर्जन्म पदियुवानु केरली ओडी बरवानु ಪುರುಷನನ್ನು ಮೈಲಾಯನಾಂಗಿ ಮಾಡಿದವನ್ನು ನಾನು ದೇವತೆ ನಾನು ರೇಣುಕಾ ನಾನು ಆದಿಶಕ್ತಿ ವಿಶ್ವದ ತಾಯಿ कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती कानड्या मुलखात यल्लमा कानडी बोलती कानड्या मुलखात यल्लमा